तर नमस्कार मित्रांनो, मार्केट मंथन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मार्केटची कंडिशन, मार्केटचं डिरेक्शन आपण मध्यंतरी व्हिडिओ नसेल तरी बनवला ना, तरी आपण जी स्ट्रॅटेजी यूज केलेली होती किंवा ज्या गोष्टी डिस्कस केलेल्या होत्या, त्या गोष्टी मार्केटमध्ये इम्प्लिमेंट होत आहेत. मार्केट बुल रॅली देतंय, बट ती बुल रॅली सस्टेन न करता मार्केट डाउन साइडला येतंय. आत्ताच्या कंडिशनला निफ्टीचा सिनारिओ 22,300च्या घरात चाललेला आहे. 22,300ची लेवल निफ्टीने टच केलेली 22,200ची लेवल मार्केटमध्ये टेस्ट होणार आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट 21,800 ही लेवल मार्केटने टॅप करून अप साइडला जायला पाहिजे. एक वीकली कॅन्डल तिथं हॅमर टाइप कॅन्डल बनवायला पाहिजे, असं आपण एक डिस्कस केलेला आहे. 2.14% जी डाऊनफॉल आलेला आहे, जो डाऊनफॉल आलेला आहे, तो मार्केटमध्ये कुठे ना कुठेतरी इम्पॅक्ट करून गेला. पोर्टफोलिओ असेल, एस-आय-पी असेल, कुठे ना कुठेतरी एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळालेला आहे. तर आत्ताचा सिनेरिओ कसं काय होईल, काय होणार आहे मार्केटमध्ये, आपण ते डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा. आणि आपण व्हिडिओ कन्सिस्टंटली बनवू शकत नाही, बट जेवढं आपल्याला पॉसिबल होतं तेवढं आपण नक्की करायला प्रयत्न करणार. मी तेवढा प्रयत्न करतो. तर आपण फर्स्ट ऑफ ऑल आपण जे बघत असतो निफ्टीची एव्हरेज प्राइस आणि त्याची क्लोजिंग प्राइस. तर आपण एक गॅप डाऊनच्या सिनेरिओमध्ये आपण एव्हरेज प्राइसच्या एक कंडिशननुसार आपण जातोय. बट मी मागच्या वेळेस पण म्हटलेलं होतं गॅप डाऊन आणि गॅप अप ह्या दोन पॉसिबिलिटी कधी आपल्याला जेव्हा संपतील, जेव्हा वॉरची सिच्युएशन किंवा ते ट्रम्प यांनी जोपर्यंत त्यांचे स्टेटमेंट चेंज करत नाही, तोवर मार्केटमध्ये गॅप डाऊन गॅप अपचा सिनेरिओ बनू शकत नाही. कधी एव्हरेज प्राइसनुसार. ठीक आहे. तर एव्हरेज प्राइसनुसार आपण एक गॅप डाऊनच्या सिनेरिओमध्ये जातोय. गिफ्ट निफ्टी काय मध्ये दाखवतोय, डेटा काय दाखवतोय, आपण त्या गोष्टी सुद्धा डिस्कस करणार आहोत. तर एव्हरेज प्राइस आपण काढून टाकू. आपण डायरेक्ट 1 वीकच्या टाइम फ्रेमवर जाऊ. 1 वीकच्या टाइम फ्रेमवर मला काही गोष्टी क्लिअर करायच्या तुम्हाला. हे बघा, मार्केटमध्ये एक शार्प रॅली आलेली होती. एका सर्टन पॉईंट नंतर मार्केटने डीप दिला. परत एक मार्केटने शार्प रॅली दिली, डबल टॉप बनवला आणि मार्केटने परत डीप करेक्शन दिलेला आहे. आता आपण जे डिस्कस केलेलं होतं, की मार्केटमध्ये एक सिनेरिओ असा बनेल इथे, की मार्केटमध्ये इथं आपल्याला एक मिनिट. मार्केटमध्ये आपल्याला एक कंडिशन, एक सिंपल कंडिशन म्हणतोय, ती खरी राहील नाही राहील आपल्याला माहित नाही. पण वीकली कॅन्डल, ठीक आहे, वीकली कॅन्डल अशा पद्धतीची जर बनली, अशा पद्धतीची जर या ऑर्डर ब्लॉकला बनली, तर मित्रांनो एक बॉटम फॉर्मेशन आपल्याला बघायला मिळू शकतं. बट ते बॉटम फॉर्मेशन कन्फर्म कसं करणार आहेत, तर लागोपाठ लगातार कन्सिस्टंटली मार्केटने 2, 3, 4 दिवस कंटिन्यू गॅपअप दिलं पाहिजे आणि गॅपअपला होल्ड केलं पाहिजे. राईट. गॅपअपचा सिनेरिओ कसा असतो, गॅपअप झालं, एक तर वर जायला पाहिजे, एक तर होल्ड केली पाहिजे. जो गॅप केलेला आहे ना, तो जो गॅप बनवलेला असेल, तो गॅप मार्केटने फील न करता कंटिन्युअसली वर जायला पाहिजे. राईट. ही गोष्ट कळाली? कळाली. नसेल कळाली मला सांगा कमेंटमध्ये, मी तिथं कमेंटमध्ये पोस्ट करतो. एकतर अशी म्हणजे हॅमर टाइप बुलिश कॅन्डलचं फॉर्मेशन इथं आपल्याला बघायला मिळू शकतं, बघायला भेटायला पाहिजे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा ऑर्डर ब्लॉक आपण बऱ्याच दिवसाच्या सेशन पूर्वी आपण ड्रॉ केलेला आहे आणि तो ऑर्डर ब्लॉक आपल्याला आता रिस्पेक्ट कसा होतो आपल्याला बघणं इम्पॉर्टंट राहणार आहे. मार्केटमध्ये जोपर्यंत 23,400च्या वर वीकली क्लोजिंग होत नाही, तोवर मार्केटमध्ये बुलिश साइड ट्रेड बघू नका. मार्केटमध्ये ग्रीन कॅन्डलचं फॉर्मेशन होत असेल उद्याच्या दिवशी, तर ती ऑपॉर्च्युनिटी नाही आहे, ती अजून डंप यायची पॉसिबिलिटी आहे. चान्सेस आर व्हेरी हाय की मार्केट एक डाऊनसाइड मोमेंटम देऊ शकतो. ही फक्त आहे प्रॉफिट बुकिंग असं कन्सिडर करू शकतो आपण, जी आपल्याला उद्याच्या दिवशी बघायला मिळू शकते. जर इन केस मार्केट, ही वन डेच्या टाइम फ्रेम आहे, बरोबर. आता वन डेच्या टाइम फ्रेमवर तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट, इथं तुम्हाला एक ट्रेंड लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे, जी मार्केटला एक प्रॉपरली रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट आणि सपोर्ट करेल, की रेजिस्टन्स म्हणून ती काम करेल. आणि मार्केटमध्ये 23,000चा झोन जोपर्यंत मार्केटमध्ये ह्या वीकच्या वरती किंवा ह्या झोनच्या वरती मार्केट जात नाही, तोपर्यंत आपण एक बुलिश साइड ट्रेड घेणार नाही, त्याच्यासाठी आपण विचार करणार नाही. जोपर्यंत ऑर्डर ब्लॉक फील होत नाही, तोपर्यंत आपण एक असा विचार करू शकतो, की मार्केटमध्ये एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळू शकतो. मी यासाठी तुम्हाला झोन पण मार्क करून देतो. जोपर्यंत 23,400चा हा झोन वरच्या साईडला वीकली क्लोजिंग येत नाही, तोवर मार्केटमध्ये बुलिश साईडला ट्रेड बघू नका, बॉटम फॉर्मेशन शोधू नका. सेल ऑन राईटच्या कंडिशनमध्ये जा, सेल ऑन राईटच्याच कंडिशनमध्ये जा. मी तरी एकंदरीत याच ह्याच्यात आहे. हा, जर लक्षात ठेवा, जर उद्या मार्केटमध्ये 1%, 0.50%, 60%, 70%, 1%च्या आसपास रॅली होत असेल, तर अपसाईडला, तर मार्केटमध्ये आपल्याला एक अपसाईड रॅलीच बघायला मिळेल. डाऊन साईड प्लॅन करू नका. नाहीतर परत विचार करणार सेल ऑन राईज आहे, सेल ऑन राईज आहे, सेल ऑन राईज आहे. नाही, ही चुकी नाही करायची, कधी चुकी करायची. तुम्हाला इथं मी गोष्ट दाखवतो. हे बघा, भले इथं मार्केटने काय केलं, गॅप अप ओपन झालं, मार्केट डाऊन साईडला आलं. मार्केटने त्याचा जो रिसेंट इंट्राडेचा हाय होता, तो मार्केटने रिस्पेक्ट केला आणि मार्केटने डब्ल्यू फॉर्मेशन देऊन कंटिन्युअसली अपसाईडला गेला, कंटिन्युअसली. आता हे जे आहे, यांना प्रॉफिट दिला मार्केटमध्ये, असं म्हणत नाही मी नाही दिला. ज्यांनी सेल ऑन राईज केलं बेस्ट, सेल ऑन राईज केलं बेस्ट. बट ज्यांनी इंट्राडेलो ब्रेक
त्याच्या प्रिव्हियस हाय तो ब्रेक, अशा कोणत्या तरी कंडिशनमध्ये जे अटकले असतील त्यांनी मार्केटमध्ये पैसा लूज केला असेल, बरोबर. जर इन केस मार्केटमध्ये परत उद्याच्या दिवशी गॅप अप ओपनिंग झाली तर सेल ऑन राईटच्या कंडिशनमध्ये जाऊ नका. ठीक आहे. सेल ऑन राईटची कंडिशन फाइंड आउट करू नका. बाय ऑन डिपची कंडिशन फाइंड आउट करा. बाय ऑन डिप पेक्षा मार्केट कंटिन्युअसली सस्टेन करू शकतो अपसाईडला. मार्केटने जर चार्ट रिपीट केला नाही तर फ्लॅट फ्लॅट ओपन अपसाईडला गेलं, गॅप अप ओपन वरती गेलं, गॅप अप ओपन वरती गेलं, गॅप अप ओपन थोडं स्लाइटली डाऊन अपसाईडला गेलं. मार्केटने जर चार्ट जर रिपीट केला तर पॉसिबल चान्सेस आहेत की मार्केट एक गॅप अप ओपन होऊन मार्केट कंटिन्युअसली अपसाईडला जाईल. एक रेजिस्टन्स घेईल आणि तिथून कंटिन्युअसली अपसाईडला आपल्याला बघायला मिळू शकतं टिल या ट्रेंड लाईन पर्यंत. ठीक आहे. सिंपल आहे. त्याच्यात काही कन्फ्युजन नको राहायला. गोष्ट क्लिअर करतो, सोपी करतो आणि आपण सेशन एंड करू. ही एक ट्रेंड लाईन आहे, सगळ्यात सोपं. ही एक ट्रेंड लाईन आहे. करंट वीकचा जो लो आहे तो आपल्याला इम्पॉर्टंट राहणार आहे. ही ट्रेंड लाईन महत्वाची राहणार आहे आणि त्याच्यानंतरची ट्रेंड लाईन राहील ही जी मार्केटला ही ट्रेंड लाईन ड्रॉ करून ठेवा. मार्केट ही जाऊ द्या, मी तर सांगतो तुम्हाला एक गॅप अपचा सिनेरिओ दिसतो आपल्याला, कारण गिफ्ट निफ्टी जर बघितलं तर तुम्हाला गॅप अपचा सिनेरिओ आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे, हरकत. हे बघा, जर इन केस मार्केटने ह्या झोनकडे ओपनिंग दिली, ठीक आहे, झोनकडे ओपनिंग दिल्यानंतर इथे एक हॉरिझॉन्टल लाईन मार्क करून ठेवा. याच्या खाली जर क्लोज केला, समजा मी डायरेक्ट सिनेरिओ सांगून देतो काय राहणार कसा राहू. फर्स्ट 5 मिनिटची कॅन्डल बनली, इथं अशी काहीतरी कॅन्डल बनेल. या कॅन्डलचा लो जेव्हा निघेल किंवा इथं कुठेतरी वीक आपल्याला बघायला मिळू शकते. या कॅन्डलचा लो, नेक्स्ट कॅन्डल आणि हा लो जर ब्रेक केला तर इथं अपसाईडला रॅली बघा ही कुठपर्यंत, इथंपर्यंत नेक्स्ट टार्गेट तुमचा ट्रेंड लाईन राहील. मार्केटने याच्यावरती डायरेक्टली क्लोज केला तर वेट करा, मार्केटला येऊ द्या, याच्या 50%ला येऊ द्या, रिटेस्ट सुद्धा मग अपसाईडला विचार करा. पण जर मार्केटने यांना जर ट्रॅप केला आणि जर मार्केटमध्ये एक वीक फॉर्मेशन, मोठी वीक जर तयार झाली इथं अशी, तर मग आपण परत एक डाऊन साईडला प्लॅन करणार. कारण आपला ओरिजिनल ट्रेंड आहे डाऊन ट्रेंड, 5 मिनिटचा ट्रेंड आहे आपला डाऊन ट्रेंड, 15 मिनिटचा आहे डाऊन ट्रेंड. तर डेटा आता काय सांगून जातो आपल्याला ते बघणं महत्वाचं राहणार आहे. डेटा आपल्याला बुलिश दाखवतो आहे मित्रांनो, डेटा आपल्याला बुलिश दाखवतोय. त्याच्यामुळे तुम्हाला इथं गिफ्ट निफ्टीमध्ये एक रॅली बघायला मिळते, पण ती रॅली पण जर तुम्ही ऑब्झर्व केली नीट, एकदा जर तुम्ही ऑब्झर्व केली नीट, तर उद्याचं सेशन सुद्धा आपलं एक इनसाइड कॅन्डल बनू शकतं. पण आपली जर रेंज छोटी आहे आणि जर मार्केट गॅप अप ओपन झालं तर मार्केट कंटिन्युअसली अपसाईडला जाऊ शकतं. पॉसिबल चान्सेस आहेत. पण 672ची जी लेवल आहे तिथं रिजेक्शन कॅन्डल तयार होते. ओव्हरनाईट पोझिशन कशा बिल्ड होतात त्याच्यावर डिपेंड आहे. लेट्स सी, बघू सकाळी मॉर्निंगमध्ये काय होतं. आलंय लक्षात, सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असाव्यात असं मला वाटतंय. मार्केटकडे 21,800ची लेवल सोपी आहे. मार्केटला टॅप करून अपसाईड जाणं सोपं राहील. मार्केटने आताच एक अपसाईडला जाणं चुकीचं राहील आणि मार्केटने डाऊन साईडला अपसाईडला जाणं हे कुठं ना कुठेतरी आपल्याला एक चांगला इम्पॅक्ट देऊन जाईल मार्केटमध्ये एक फास्ट अपसाईड मोमेंटमचा. ठीक आहे गाईज. तर हे आपलं निफ्टीचं अनालिसिस होतं. 10 मिनिटाचा अनालिसिस, 10-12 मिनिटाचा अनालिसिस ठेवणार आहे आपण. जास्त कुठं मोठं अनालिसिस करणार नाही. गोल्डचं जर बघितलं तर गोल्डच्या लेवल पण तुम्ही एकदा चेक जर केल्या तर गोल्डच्या लेवल तुम्ही फक्त एकदा चेक करा. गोल्डच्या लेवल मी काहीच करत नाही, तर गोल्डच्या लेवल एकदा चेक करा कशा वर्क झालेल्या. ठीक आहे, दाखवायचं किंवा बोलण्याची गरज नाही. जर गोल्डमध्ये ही लेवल, हा झोन 46-41चा झोन जर अपसाईडला ब्रेक झाला तर 47च्या आसपास मार्केट जाऊ शकतं आणि कुठं ना कुठेतरी इथून एक रिजेक्शन आपल्याला बघायला मिळेल. ते या 46च्या आसपास, 46च्या आसपास तिथून एक रिव्हर्सल आपल्याला परत अपट्रेंडची पॉसिबल चान्सेस अपट्रेंडमध्ये गेलेले गोल्ड. ठीक आहे, आता जोपर्यंत या ट्रेंड लाईनच्या खाली जात नाही आणि या झोनच्या खाली जात नाही तोवर आपण मार्केटमध्ये बिअरिश साईडला ट्रेड शोधणार नाही. बुलिश साईडला ट्रेड शोधा, डीप शोधा, बाय करा, डीप शोधा, बाय करा, डीप शोधा, बाय करा. जोपर्यंत ही ट्रेंड लाईन तुटून रिटेस्टून खाली येत नाही तोपर्यंत सेल ऑन, मग सेल ऑन राईज कंडिशन मध्ये आपण प्लॅन करणार आहोत. ठीक आहे, चला ठीक आहे. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. हा, एक राऊंड गेलं. हे बघा तुम्हाला सांगतो, हा, जर मार्केट अप्पर बँडच्या आसपास ओपन झालं, इथं अप्पर बँड नाव आहे, अप्पर बँडच्या आसपास ओपन झालं आणि अप्पर बँडच्या वरती क्लोज झालं आणि हाय जर निघत असेल ना तर प्लॅन करा अपसाईडला डायरेक्ट. मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, मार्केट एकतर जर अप्पर बँड आणि लोअर बँडच्या आतमध्ये ओपन झालं तर आपल्याला ही एक रेंज आपल्याला बघायला मिळू शकते. ठीक आहे, जेणेकरून मार्केट राहू शकतं, एक इनसाइड कॅन्डल फॉर्मेशन करू शकतं ग्रीन मध्ये, वीक मधून वीक आणि मग वरती एक बॉडी आपल्याला असं कुठं एक सिनेरिओ बघायला मिळू शकतो. आणि जर इन केस याच्यावरती जर क्लोज केला तुम्ही डायरेक्ट एंटर व्हा अपसाईडला. ह्या झोन पर्यंत जरी झालात तरी काहीच प्रॉब्लेम नाही. मार्केटमध्ये डीप आली की बाय करा, डीप आली की बाय करा आणि ज्या वेळेस विकनेस फाइंड आउट होईल त्यावेळेस मार्केटमध्ये एक सेल ऑन राईटची कंडिशन फाइंड आउट. चलो ठीक आहे, थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.